नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या कुऱ्या व्लॉगमध्ये. तर गाईज, रात्री आम्हाला ना घरमालकांनी पावभाजी दिली होती. त्यातले 3-4 पाव राहिले होते. त्यातला एक पाव मी खाल्ला आणि बाकी सगळे ठेवून टाकले माझ्या मेमसापसाठी. आणि बघा मी किती गोल आहे बाई, माझ्यासाठी मुंग्या लागलेत गालामध्ये. तर माझी मेमसापच खूप गोड आहे, त्यामुळे त्या मुंग्या लागल्या असतील. बाकी बाई घरात ना बाहेर पडलं नाही पडलं की लागला पाऊस. अरे बाई आधी सगळं नीट असतं, एकदा बाहेर पडलं की झालं सुरू. परत सर बी राहिलं, त्यांना मी दाखवलं पीसीचा खूप प्रॉब्लेम होतो भाई, त्याच्यामुळे मी काय टायपिंग करत नाही. आणि भाई जूनच्या महिन्यात शाटमारी काही गेस बीस नाहीये आणि 2 लाख बिल आले प्रॉपर्टीचं. अरे भाई कुठं जाते, काहीतरी कोणी आकडा बिकडा टाकला काय म्हणजे. नंतर मी पेंटरसाठी वडापाव घ्यायला गेलो, तिथं पण लागले परत पाऊस. अरे बाई तिथं 1.5 तास गेला अक्षरशः. कसा बसा पावसानं परत म्हणलं जाऊ द्या, थोडासा पाऊस कमी आला, मग मी जातो लगेच. मग त्यांना वडापाव वगैरे दिला आणि परत मी नंतर प्रॉपर्टीवर त्याला, कारण की खूप काम होतं भाई. परत त्याला मग मी डबा बिबा घेऊन आलो घरी. आणि भाई आमच्या घराच्या समोर बघा केवढं मोठं तळ साचलंय. अरे बाई ह्याच्यामध्ये पवायचा विचार करत होतो, माझी गाण फाटून हातात आली होती, कारण की बाई ह्याच्यात इरोडा बिरोडा असला वेळेला तर कसं व्हायचं. आणि ही बघा आमची चिंगी मला कशी पाण्यात ना, तिला माहिती मला भीती वाटते म्हणून ती मला घ्यायला येते रोजच्या रोज. नंतर मग मी दुपारच्याला खाल्लं सोयाबीन चपाती आणि वरण खाता खाता वाजला सायरन. भाई असं वाटलं जगबुडीचा सायरन बिरन आलाय का नाही, पण तो होता. अब तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे. आता तुम्हाला कोणी रायगडमध्ये जर राहत असेल ना, त्यांनी मला कॉमेंट करून सांगा की त्यांच्या मोबाईलवरती असं सायरन वाजला होता का नाही. नंतर मग काय, आज मी डिटॉक्स वॉटर बिटर बनवलं, सरबिरू जेव्हा बिर होतं आणि येड झाला का मध्ये चालू होतं, कारण की एकतर पाऊस चालू होतं आणि पुढं पण जात येत नंतर मी संध्याकाळी पनीरची भाजी चपाती